नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब हांडे आणि आपण पाहत आहात मिक्स मराठी कट्टा। मी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय आणि ती गोष्ट तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि ती आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजची गोष्ट। एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मणाचं कुटुंब असतं। त्या ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये 12-13 वर्षाचा मुलगा असतो आणि त्याचे आई वडील आणि तो मुलगा ठरवतो की अध्यात्माचा अभ्यास करायला हवा आणि मग अध्यात्माच्या अभ्यासासाठी त्या मुलाला काशीला म्हणजे आजच्या वाराणसीला पाठवलं जातं। 12 वर्ष तो मुलगा तिथं वेद, उपनिषद, पुराण, महाभारत, रामायण, गीता अशा सर्व ग्रंथांचा तो सखोल अभ्यास करतो आणि 12 वर्षानंतर त्याच्या लक्षात येतं की आता मला अध्यात्माचं संपूर्ण ज्ञान अवगत झालेलं आहे आणि मग तो आपल्या गावी परत यायला निघतो। जेव्हा तो गावात पोहोचतो तेव्हा गावातील सर्व लोक अतिशय खुश असतात, त्याचे आईवडील खुश असतात आणि मग तो आपल्या घरी पोहोचतो। 2-4 दिवस झाल्यानंतर एक दिवस संध्याकाळी तो मुलगा म्हणजे आता तो जवळजवळ 25 वर्षाचा तो मुलगा झाला होता। संध्याकाळची वेळ होती आणि त्याचे आईवडील आणि तो गप्पा मारत होता। गप्पा मारता मारता त्याचे वडील त्याला म्हणतात की मी तुला एक प्रश्न विचारू का? तो म्हणतो बाबा विचारा, काहीही विचारा, मला अध्यात्माच्या बाबतीत संपूर्ण अभ्यास झालेला आहे। मग त्याचे वडील विचारतात, सांग बरं पापाचा बाप कोण आहे? हा प्रश्न ऐकल्यानंतर तो भुचकळ्यात पडतो, कारण अशा प्रकारचा प्रश्न त्यानं कधी ऐकला नव्हता किंवा अशा प्रकारचं वाचन त्यानं कधी केलं नव्हतं। तो त्याच्या वडिलांना म्हणतो की बाबा मला 2 दिवस द्या। पुढचे 2 दिवस तो सर्व ग्रंथ वाचून पालथे घालतो पण त्याला उत्तर मिळत नाही आणि उत्तर मिळत नाही म्हणून तो हवालदिल होतो आणि तो विचार करतो की मला पुन्हा आता काशीला जायला हवं, कारण माझ्या वडिलांनी विचारलेला जो प्रश्न आहे त्याचं जर उत्तर मला येत नाही म्हणजे माझा अजून अध्यात्माचा अभ्यास पूर्ण झालेला नाही। आणि मग तो आईवडिलांना सांगतो की जोपर्यंत मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही तोपर्यंत मी काशीवरून पुन्हा येणार नाही। तो आपले कपडे बांधतो आणि काशीच्या दिशेने निघतो। चालता चालता दुपारची वेळ होते, प्रचंड ऊन असतं आणि त्याला तहान लागते। तहान लागल्यानंतर तो आजूबाजूला बघतो तर त्याला एक गाव दिसतं। तो गावाजवळ जातो आणि एका घराजवळ गेल्यानंतर तो बाहेरून आवाज देतो, कोणी आहे का घरात? मला खूप तहान लागली, पाणी देता का? तर आतून त्या घरातून एक सुंदर महिला बाहेर येते, हातात पाण्याचा तांब्या असतो आणि ती पाण्याचा तांब्या त्याला देते। तो घटाघटा पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर तो विचारतो की तुम्ही कोण आहात? तेव्हा ती स्त्री म्हणते की पाणी पिण्यापूर्वी जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता तर बरं झालं असतं, कारण मी एक वेश्या आहे। हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली की काय असं त्याला वाटतं, कारण एका ब्राह्मणाच्या मुलाने एका वेश्याच्या हातून पाणी पिणं म्हणजे महापाप। तो दचकतो, काय करावं त्याला कळेना, पण आता पाणी तर पिऊन झालं होतं। आणि मग तो थोडा वेळ विचार करत असताना आणि त्याला घाबरलेलं प्रश्नांकित त्याच्या चेहऱ्याकडे बघून ती महिला त्याला विचारते, तुम्ही फार गोंधळलेले दिसताय, काय भानगड आहे? तेव्हा तो सांगतो की माझ्या वडिलांनी मला एक प्रश्न विचारला की पापाचा बाप कोण आहे आणि गेली 12 वर्ष मी अध्यात्माचा अभ्यास केला पण मला कुठंही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि म्हणून मी पुन्हा काशीला जात आहे। हे ऐकल्यानंतर ती महिला, गुलाबबाई नाव असतं तिचं, ती महिला म्हणते की ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला काशीला जायची गरज नाही पंडितजी, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहीत आहे। त्याला आनंद होतो की चला एवढ्या लांब काशीला जायचं आपल्याला गरज भासणार नाही, आपल्याला इथं उत्तर मिळतंय। तो म्हणतो सांगा बरं। ती म्हणते माझी एक अट आहे। तो म्हणतो काय? ती म्हणे माझ्या घरात तुम्हाला जेवण करावं लागेल, भोजन घ्यावं लागेल आणि तुम्ही भोजन घेतलं तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते। तो पुन्हा म्हणतो की मी ब्राह्मण आहे आणि एका वेश्येच्या घरात कसं जेवू शकतो? मग ती त्याला म्हणते की एक काम करू, मी तुम्हाला पीठ, साखर लागते, तेल लागते, सगळं साहित्य देते, तुम्ही तुमच्या हाताने स्वयंपाक करा। तरीही तो तयार होत नाही। मग ती महिला, ती वेश्या म्हणते मी तुम्हाला 5 सोन्याच्या मोहरा देते, तुम्ही स्वयंपाक करा आणि इथं जेवा आणि मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। 5 सोन्याच्या मोहरा
तो शब्द ऐकल्यानंतर त्याच्या मनात लालसा निर्माण होते, लालच निर्माण होते आणि तो म्हणतो, इथं तर कोणी माझ्या ओळखीचं नाही आहे, चला 5 सोन्याच्या मोहरा घेऊ आणि जेवणही करू. आणि मग तो ते साहित्य घेऊन स्वयंपाक करणार. तेवढ्यात ती गुलाबोबाई परत येते आणि त्याला म्हणते की एक काम करू, मी स्वयंपाक करते, तुम्ही जेवण करा. तो पुन्हा म्हणतो, नाही, मी वेश्येच्या हातचं जेवण करणार नाही. ती पुन्हा म्हणते की मी स्वयंपाक करते, तुम्ही जेवण करा, त्या बदल्यात मी तुम्हाला आणखी 5 सोन्याच्या मोहरा देते. तो परत त्याच्या मनात लालसा निर्माण होते आणि तो तयार होतो. थोड्या वेळानंतर तिचा स्वयंपाक तयार होतो आणि ती म्हणते, पंडितजी स्वयंपाक तयार आहे, आता जेवण करून घ्या. पंडितजी जेवायला येऊन बसतात. तेव्हा ती म्हणते की आता स्वयंपाक मीच केलेला आहे, माझ्याच घरातलं अन्न आहे, माझी एक इच्छा आहे, मी तुम्हाला भरवते आणि तुम्ही जेवा. तो म्हणतो, नाही, शक्य नाही आहे, हे शक्य नाही आहे, मी ब्राह्मण आहे, तू वेश्या आहे, तुझ्या हातचं मी जेवूच शकत नाही. तेव्हा ती पुन्हा म्हणते की मी तुम्हाला यावेळेस 10 सोन्याच्या मोहरा देते, तुम्ही माझ्या हाताने जेवा. आणि तो तयार होतो. तो पुढे तोंड करतो, आब असतो, तेवढ्यात ती फानकन त्याच्या थोबाडीत मारते. तो दचकतो, काय, एक वेश्या माझ्या तोंडात मारू शकते, तू धाडस कसं केलंस? तो ओरडतो. तेव्हा ती म्हणते की ओरडू नका, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. तो बुचकळ्यात पडतो की असं कसं प्रश्नाचं उत्तर? मी जेवायला आब असलं, घास घ्यायला आब असलं, हिनं मला थोबाडीत मारलं आणि हिमती तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही समजून सांगा. तेव्हा ती सांगते की मी तुम्हाला 3 वेळा सोन्याच्या मोहरा देऊ केल्या आणि तुम्ही त्याच्या वेळेस ती मान्य केलं, म्हणजेच तुमच्या मनात लालसा निर्माण झाली आणि तुम्ही पाप करायला तयार झाला. ह्याचा अर्थ पापाचा बाप हे लालसा आहे, लालच आहे. तेव्हा तो तिच्या चरणी मस्तक ठेवतो आणि म्हणतो की तुम्हीच इथून पुढे माझ्या गुरु आहात. मी जे काय पुस्तकी ज्ञान मिळवलं त्याच्यामधून मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, पण तुम्ही जे शिकवलं तेव्हा मला कळालं की खरोखर या जगामध्ये पापाचा बाप कोण आहे. माझी विवेकबुद्धी जागी झाली आहे आणि मी इथून पुढे तुम्हाला गुरु मानतो. तेव्हा ती अतिशय नम्रपणे म्हणते की हे बघा, तुम्ही पुस्तकी किती ज्ञान घेता याच्यापेक्षा तुमचा अनुभव किती आहे यानुसार तुम्हाला ज्ञान मिळत असतं. मग त्याला कळतं की खरोखर ह्या जगामध्ये पापाचा बाप जर कोणी असेल तर ती माणसामध्ये असलेली हाव, माणसामध्ये असलेली लालच, माणसामध्ये असलेली लालसा, हव्यास हाच पापाचा बाप आहे. आणि म्हणून तुम्हाला जर खरोखर चांगलं जीवन जगायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारची लालसा तुमच्या मनामध्ये ठेवू नका, तरच तुम्ही पापापासून दूर राहाल. अन्यथा तुम्ही कितीही देवपूजा केली, कितीही काही केलं, पण जर तुमच्या मनात हव्यास असेल, लालसा असेल, लालच असेल, तर तुमची ती प्रार्थना, तुमची ती देवपूजा देवाला कधीही समर्पित होणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.